नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ब्रेन ब्रशअप IT या परिवारामध्ये हार्दिक स्वागत। बघा, आपण सिंक्रोनस म्हणजे काय बघितलं होतं। सिंक्रोनसचा मीनिंग कळाला। सिंक्रोनसमध्ये दोन मशीनचे टाईप आहेत, एक सिंक्रोनस मोटार आहे, एक जनरेटर आहे। बघा, सिंक्रोनस मशीनचे दोन प्रकार आहेत, एक जनरेटर आहे आणि एक मोटर आहे। बघा, तुमच्या सिलेबसमध्ये जिथं सगळ्या मोटर आहे तिथं एक वेगळा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे सिंक्रोनस मोटार। ते पण कव्हर करणार आहे। आणि तुमच्या सिलेबसमध्ये एक अजून जनरेटर किंवा अल्टरनेटर लिहिलंय। तिथं काय लिहिलंय? जनरेटर किंवा अल्टरनेटर। मला वाटतं 20वा धडा आहे ते विद्युतशास्त्रामध्ये, ते बुकमध्ये अल्टरनेटर वरून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी बघितलं थोडं मराठी शब्द रिवाइज करण्यासाठी। तर आपण पूर्ण डेप्थमध्ये घेऊ, काय लागतंय, पूर्ण जनरेटर खोलू, टेन्शन घेऊ नका। काय असतं आतमध्ये, कसं करतात, आपण हे सगळं बघणार आहे। पण आपण पहिल्यांदा कशावर फोकस करणार आहेत रे? जनरेटर। आपण वेगळा पहिल्यांदा मोटर पण घेणार आहे, त्याबरोबर आपण पहिल्यांदा कशावर फोकस करणार आहे? जनरेटर किंवा अल्टरनेटर। ओके, मग आपण आता पहिल्यांदा कोणतं बघणार आहेत रे? अल्टरनेटर। हेडिंग टाका मग रे बाळांनो वहीमध्ये, अल्टरनेटर। ओके, मग अल्टरनेटर म्हणजे काय होतं रे? अल्टरनेटर कुणाला म्हणायचं? अल्टरनेटर कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये विद्युत एनर्जी जी इलेक्ट्रिकल एनर्जी जो निर्माण करतो त्याला जनरेटर म्हणायचं। जनरेटर म्हणजे निर्माण करणारा, निर्मिती करतो तो। अल्टरनेटर पण काय करतो? निर्मिती करतो। दोघांची अदरवाईज और नाव आहे, हे किंवा हे नाव आहे। म्हणजे अल्टरनेटर म्हणजे पण काय? विद्युत निर्मिती करतो। अशा मशीनला आपण जनरेटर किंवा अल्टरनेटर म्हणतो। मग कशाची विद्युत निर्मिती करते? बघा, इन्व्हर्स मध्ये ह्या एनर्जी टू ही एनर्जी कन्वर्ट होते। बघा, आपण मॅग्नेटिक फील्डच्या फोर्सने काय करतो रे? मोटर फिरवतो। मोटर फिरते कशामुळे? सप्लाय दिलं म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं तुम्ही काय केलं? मोटर फिरवली म्हणजे मेकॅनिकल एनर्जी मध्ये केलं, बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही विद्युत एनर्जीचं किंवा विद्युतची जी आपली एनर्जी आहे तिचं कशात केलं रे? यांत्रिकी भाषेत तुम्ही कन्वर्जन केलं, तेव्हा मोटर फिरवता। पण जनरेटर कुणाला म्हणायचं? ज्या मशीनमध्ये, जनरेटर म्हणजे काय? ज्या मशीनमध्ये काय होतं? यांत्रिकी एनर्जी म्हणजेच मेकॅनिकल जी ऊर्जा आहे, बरोबर आहे का? यांत्रिकी ऊर्जा ही कशात करायची रे? यांत्रिकी ऊर्जा ही कन्वर्ट करायची। यांत्रिकी ऊर्जा ही बदल इलेक्ट्रिकल किंवा विद्युत ऊर्जा स्वरूपात करणे, या मशीनला काय म्हणतात रे बाळांनो? अल्टरनेटर किंवा जनरेटर, बरोबर आहे का? हे बेसिक डेफिनेशन कळालं म्हणजे तुम्हाला काय आहे रे? कुठंतरी यांत्रिकी ऊर्जा येणार आहे। तुम्हाला काय येणार आहे? कुठंतरी यांत्रिकी ऊर्जा येणार आहे। म्हणजे मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कुठंतरी तुम्हाला फिरावं लागणार आहे, बरोबर आहे का? ही एनर्जी येणार आहे, त्याला जनरेटर म्हणतात। म्हणजे ह्याच्या जनरेटरमध्ये मी साधे सांगतो, इंग्लिशमध्ये कसं म्हणतात? मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज अ जनरेटर। पण आपल्या मराठी भाषेत कसं म्हणतात रे? यांत्रिकी ऊर्जेचं हे बदल करणे इलेक्ट्रिकल ऊर्जेत, त्यालाच काय म्हणतात रे? जनरेटर म्हणतात। ओके, कळाली डेफिनेशन? मग हे बदल करताना म्हणजे आपल्याला आउटपुट काय आहे रे? विद्युत ऊर्जा आहे। आउटपुट काय आहे? विद्युत ऊर्जा आहे। मग विद्युत ऊर्जा जर निर्माण करायची असेल मेकॅनिकल एनर्जीपासून, मग विद्युत ऊर्जा निर्माण करायची असले तर फॅराडे सांगतो की विद्युत ऊर्जा कशी निर्माण होते। विद्युत ऊर्जेचा आपल्याला कोणी सांगितलेत रे गुणधर्म? किंवा आपल्याला सगळे जे सिद्धांत आहेत ते कोणी सांगितलेत रे? विद्युत ऊर्जा निर्माणीचे सिद्धांत आहेत ते कुणी सांगितलेत रे? फॅराडेजने। कुणी? फॅराडेजने। मग फॅराडेज काय सांगतो रे? फॅराडे म्हणतो की जर तुम्हाला विद्युत ऊर्जा निर्माण करायची असेल तर दोन गोष्टी पाहिजेत।
एक काय पाहिजे रे तुम्हाला? चुंबकीय 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 एनर्जी पाहिजे, चुंबकीय ऊर्जा पाहिजे, बरोबर आहे का? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पाहिजे, बरोबर आहे का? चुंबकीय ऊर्जा पाहिजे. आणि दुसरा जो पाहिजे तो पाहिजे कंडक्टर. काय पाहिजे? काय पाहिजे? चुंबकीय ऊर्जा किंवा दुसरा काय पाहिजे रे? कंडक्टर. हे दोन असायला पाहिजे. हा काय सांगतो? फॅरेडे सांगतो. आणि मग ह्या दोघांचं काय असायला पाहिजे? बघा, जर ऊर्जा निर्माण करायची असेल तर हे दोन असायला पाहिजे. ही सगळ्यात पहिली कंडिशन फॅरेडे सांगतो. त्यानंतर सांगतो जर जर ऊर्जा निर्माण करायची असेल तर काय पाहिजे रे? ह्या दोन्ही मधला एक कोणतरी फिरणारा पाहिजे आणि एक काय पाहिजे? स्थिर पाहिजे. मग तुम्ही काय करा? चुंबकीय रेषा फिरवा. फिरवा म्हणजे काय रे? फिरवा म्हणजे काय रे? एसी सप्लाय, बरोबर आहे का? चुंबकीय रेषा फिरवताय म्हणजे काय करताय? चेंजिंग करताय. आणि कंडक्टर काय ठेवा? कॉन्स्टंट ठेवा. मग आपल्याला दोन कंडिशन येत आहेत. बघा कशी कशी होऊ शकते विद्युत ऊर्जा. एक तर चुंबकीय रेषा फिरणार आणि कंडक्टर काय राहणार? स्थिर राहणार, बरोबर आहे का? म्हणजे काय होणार रे? पहिल्या केसमध्ये काय मी करतो? चुंबकीय रेषा काय आहेत? बदल होत आहेत. काय होत आहेत? बदल होत आहेत म्हणजे चेंज होत आहेत, बरोबर आहे का? फिरतायत म्हणजे बदल होत आहेत, बरोबर आहे का? आणि कंडक्टर काय आहे? स्थिर आहे, बरोबर आहे का? फॅरेडे सांगतो, काय सांगतो? की जर तुम्हाला विद्युत ऊर्जा निर्माण करायची असेल तर कोणता तरी एक स्थिर पाहिजे ह्या दोघांपैकी आणि एक बदल पाहिजे. आपण काय केलं? चुंबकीय रेषा बदल केल्या आणि कंडक्टर काय केला? स्थिर केला. मग ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात आणि ह्या असा जेव्हा ईएमएफ इंड्यूस होतो तेव्हा त्याला नाव देतात ह्या ईएमएफला स्टॅटिकली इंड्यूस्ड ईएमएफ. काय नाव देतात? स्टॅटिकली म्हणजे स्थिर निर्माण झालेला ईएमएफ. स्थिर कुणाचा रेफरन्स घेतला रे? कंडक्टरचा. कंडक्टर जसा आहे तसं त्यांना नाव दिलेलं आहे. त्यामुळं ह्या ईएमएफला फॅरेडेने काय नाव दिलं? जेव्हा चुंबकीय रेषात बदल होत असतो आणि जेव्हा कंडक्टर काय असतो? स्थिर असतो, तेव्हा ह्याला नाव दिलं स्टॅटिकली. इंग्लिश मधनं लिहितो स्टॅटिकली इंड्यूस्ड ईएमएफ म्हणजे स्टॅटिकली निर्माण झालेली विद्युत ऊर्जा. ओके. आता दुसरी कंडिशन काय आहे रे बाळांनो? दुसरी कंडिशन काय आहे? आपल्याला काय रे? चुंबकीय रेषा काय दुसऱ्यामध्ये स्थिर ठेवायच्यात. एकदा बघा चुंबकीय रेषा बदल केल त्या, आता चुंबकीय रेषा काय ठेवावं लागतील? स्थिर. आणि कंडक्टर काय करावं लागेल रे? कंडक्टर काय करावं लागेल? बदल करावा लागेल. काय करावं लागेल? बदल करावा लागेल, बरोबर आहे का? कंडक्टर बदल करावा लागेल. आणि म्हणजे कंडक्टर फिरतोय म्हणजे काय फिरतोय रे? एक तुमच्या मशीनचा कोणता तरी पार्ट काय होतोय? फिरतोय. कंडक्टर फिरतोय म्हणजे काय? एक तुमचा कंडक्टर कुठं असतो रे? एक तर स्टेटरला असतो आणि एक रोटरला असतो. एक स्टेटर फिरतो का? मग नाही. कोण फिरतं मग? रोटर. म्हणजे इथं काय आहे बघा, जिथं रोटरमध्ये बदल होतोय आणि सप्लाय कसा आहे म्हणजे चुंबकीय रेषा कशा आहेत? स्थिर आहेत. आणि तेव्हा जो इंड्यूस्ड ईएमएफ होतो त्याला म्हणतात डायनामिकली किंवा अस्थिर निर्माण झालेला ईएमएफ. त्याला काय म्हणतात? अस्थिर किंवा ह्याला डायनामिकली इंड्यूस्ड ईएमएफ, डायनामिकली इंड्यूस्ड ईएमएफ म्हणतात. आणि हा जो ईएमएफ इंड्यूस होतो बाळांनो, तुम्ही ट्रान्सफॉर्मर जर ऐकत असाल त्याच्यामध्ये आपण सप्लाय देतो ट्रान्सफॉर्मरला आणि ट्रान्सफॉर्मर काय करतो रे? बघा वाइंडिंग कशा असतात? कॉन्स्टंट असतात. त्या कुअरवर आपण बघितल्या होत्या त्या स्थिर असतात. आणि चुंबकीय रेषा सप्लाय देतो आपण एसी, तेव्हा चुंबकीय रेषा अशा
चेंज होतात, बरोबर आहे का रे? एक्झाम्पल देतोय मी ह्याचं. चुंबकीय रेषा काय होतात, बदल होतात आणि जाऊन काय करतात रे, त्या टर्न्स वाउंड असतात ट्रान्सफॉर्मरवर, त्यांना कट होतात आणि काय होतात, स्टॅटिकली इंड्युस्ड EMF इंड्यूस होतात. हे कुशामध्ये होतं रे? ह्याचं एक्झाम्पल काय आहे, ट्रान्सफॉर्मर. काय आहे, ट्रान्सफॉर्मर. आणि बाळांनो जिथं बघा, आणि ह्याचं मॅग्निट्यूड काय असतं रे, E = -N-dφ/dt. बरोबर आहे. ही इंड्युस्ड EMF आपण बघितलाय ट्रान्सफॉर्मरमध्ये रे. आता हे असं परत म्हणू नका. मग चुंबकीय रेषा जर स्थिर असतील आणि कंडक्टर जर बदल असतील त्याला डायनामिकली म्हणायचं. आणि हे कुठं होतं रे बाळांनो, ह्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे कुठं रे, अल्टरनेटर. कुठं होतं रे बाळांनो, अल्टरनेटर ह्या ठिकाणी होतं. म्हणजे अल्टरनेटरमध्ये जर तुम्हाला विचारलं कोणता निर्माण होतो, तर कोणता, डायनामिकली इंड्युस्ड EMF. कोणता, डायनामिकली इंड्युस्ड EMF. हा EMF इंड्यूस होतो आणि ह्याचं मॅग्निट्यूड असतं BLV sin θ. BLV. B म्हणजे मॅग्नेटिक घनता, चुंबकीय घनता. L म्हणजे लेंथ, म्हणजे तुमची लांबी कंडक्टरची. P म्हणजे वेलॉसिटी ऑफ रोटेशन, म्हणजे तुम्ही किती स्पीडने फिरवताय कंडक्टर, बदल करताय, त्याची वेलॉसिटी किती, आणि त्या दोघांमधला अँगल किती. बरोबर आहे का? तो अँगल किती आहे, स्टेटर आणि रोटरमधला काय जो आहे तो अँगल बदल किती आहे, तो साइन ऑफ थीटा. ही एवढी फॉर्म्युल्याची इनडेप्थमध्ये जायची गरज नाही. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवा की ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टॅटिकली होतो आणि जनरेटरमध्ये EMF कसा होतो. इथनं क्वेश्चन कसा बनवू शकतो, तर तुम्हाला विचारू शकतात जनरेटरमध्ये कोणता EMF इंड्यूस होतो, स्टॅटिकली, डायनामिकली, अजून कसले नावं देतात. तर कोणता रे, डायनामिकली इंड्युस्ड EMF. किंवा तुम्हाला असं विचारतात डायनामिकली इंड्युस्ड EMFमध्ये चुंबकीय रेषा कोणत्या स्थितीत असतात, कोणत्या स्थितीत असतात, स्थिर स्थितीत असतात. ओके, असे क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळे आपण क्वेश्चन बँक डिझाईन करतोय. टेन्शन घेऊ नका. मी असे आलटून पलटून जेवढे काही पॉसिबिलिटी क्वेश्चन आहेत हे सगळे बनवलेले, तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. ओके, कळालं ह्या दोघातला फरक. आता आपल्याला बघायचं आहे, हा EMF निर्माण झाला, पण हा विद्युत ऊर्जा आता कुठं जाणार, कोणत्या डायरेक्शनने जाणार, इकडं जाणार, इकडं जाणार, त्याचं डायरेक्शन कोण देणार. विद्युत ऊर्जा फॅराडेने निर्माण केली. आता ह्याचं जनरेटरमध्ये निर्माण झालेल्या विद्युत ऊर्जेचं ह्याचं जे डायरेक्शन आहे, डायरेक्शन ऑफ विद्युत ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं जे डायरेक्शन आहे निर्माण झालेल्या, ते कोण देतं रे, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. लक्षात ठेवा. बघा, लक्षात ठेवा, जनरेटरला राईट हँड असतो. कुणाला असतो, जनरेटरला राईट हँड, आणि मोटरला लेफ्ट हँड. डावा हात कुणाला, मोटरला. जनरेटर महत्वाचा आहे आपला. बघा, उजवा हात. जनरेटर नसतील तर मोटर नसणारच आहे. म्हणजे लेफ्ट हँड कोण आहे, मोटर आहे. म्हणजे पण मेन कोण आहे, राईट हँड. जनरेटर निर्माण जर नाही झाली विद्युत एनर्जी तर मोटर चालणार आहेत का रे, नाही. त्यामुळे लक्षात ठेवताना कसं ठेवायचं, उजवा हात म्हणजे महत्वाचा आहे. म्हणजे कोण महत्वाचा आहे रे, जनरेटर. असं लक्षात ठेवायचे. वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्ही बनवा, कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्रत्येक गोष्ट पाठ करणं किंवा मोटर आणि जनरेटरमध्ये कन्फ्यूज होणं, तर आपल्या स्वतःला काहीतरी सिग्नल्स द्या की जनरेटर म्हणजे काय आहे, राईट हँड. जनरेटर म्हणजे काय, राईट हँड. बरोबर आहे का. राईट हँड म्हणजे काय, जनरेटर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि माझा महत्त्वाचा हात म्हणजे राईट हँड. असं लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे जनरेटरला कोण डायरेक्शन देतं, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. जनरेटर डायरेक्शन किंवा दिशा विद्युत ऊर्जेची कोण देतं, त्याचं नाव काय रे, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. बाळांनो, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय देतो, डायरेक्शन देतो. बरोबर आहे बाळांनो. आता मग ही डायरेक्शन कशी देतो, बरोबर आहे का. ही डायरेक्शन कशी देतो हे मी तुम्हाला सांगतो. बघा, उजवा हात घ्या तुमचा, 3 फिंगर घ्या. उजव्या हाताच्या काय करा, 3 फिंगर घ्या. नाही ते 3 फिंगर काढतो.
ड्रॉइंग जरा कच्चं आहे. ओके, त्या 3 फिंगर घेतल्या. ह्याला मी म्हटलं की काय रे तुमचा अंगठा, अंगुठा. ह्याला काय म्हणतात रे? मधली बोट, मधले बोट. ह्याला तर्जनी म्हणतात. काय म्हणतात? तर्जनी. बरोबर आहे का? मग ह्याला बघा इंग्लिशमध्ये काय म्हणतात? थंब म्हणतात. ह्याला मिडल फिंगर म्हणतात आणि ह्याला 4 फिंगर म्हणतात. काय म्हणतात? 4 फिंगर. ज्याला इंग्लिशमध्ये लिहायचंय ते पण लिहा. ह्याला लिहितात थंब, ह्याला लिहितात मिडल फिंगर, ह्याला लिहितात 4 फिंगर. ओके. मग मला सांगा रे, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम काय सांगतोय? बघा, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम कशासाठी यूज करतात? जनरेटर. म्हणजे आपलं आउटपुट काय आहे रे? विद्युत ऊर्जा आहे. आपलं आउटपुट काय आहे? विद्युत ऊर्जा आहे. प्रत्येक जी बोट आहे ते वेगळं इंडिकेशन देत आहे. प्रत्येक बोट हे वेगळं दाखवतंय. आता हे अंगठा दाखवतोय, तो दाखवतोय की कंडक्टरमध्ये होणारा मोशन, म्हणजे कंडक्टरचा होणारा बदल. बरोबर आहे का? म्हणजे कंडक्टर दिशा, कंडक्टरचं डायरेक्शन, फिरण्याचं डायरेक्शन, कंडक्टर फिरण्याची दिशा, फिरण्याची दिशा. बरोबर आहे का? थंब काय दाखवतोय रे बाळांनो? कंडक्टर फिरण्याची दिशा दाखवतोय अंगठा. आणि बघा बघा ही काय दाखवतोय? मधले बोट दाखवतोय की तुमचा करंट काय. काय? करंट काय? करंट काय दाखवतोय रे? करंट दाखवतंय. आणि तर्जनी काय दाखवते रे? बघा, हे तर्जनी दाखवते की तुमचं काय रे? तुमची मॅग्नेटिक किंवा विद्युत रेषाचं डायरेक्शन. कशाचं? विद्युत रेषा. कशाच दाखवतोय? विद्युत रेषा. म्हणजे तुम्हाला, आणि मोटर असू द्या, जनरेटर असू द्या, हे 3 जे बोट आहेत ते सेम दाखवतात. बघा, विद्युत रेषा, करंट, काय मोटर असू द्या, जनरेटर असू द्या, ओके, ते सेमच असतं. हे 3 बोट सेमच जातात. बघा, हे कोण करंट म्हणत असेल, कोण EMF म्हणत असेल, पण खरा वर्ड हा करंट आहे. इंड्यूस EMF. अरे बाळांनो, जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा EMF ची व्हॅल्यू येते. करंट आणि EMF, करंट जिथं तिथं EMF, हे लक्षात ठेवा. जिथं करंट तिथं EMF. ओके. मग हे दाखवतं. तर जनरेटर काय सांगतो बघा, मोटर आणि ह्या तिन्ही बी मोटरमध्ये पण सेम दाखवतात, जनरेटरमध्ये पण 3 सेम दाखवतात. बघा आता फरक काय आहे? मोटरमध्ये आपलं आउटपुट काय आहे रे? मोटर फिरवायची. तिथं आउटपुट काय आहे रे? विद्युत आपल्याला एनर्जी द्यायची आहे, विद्युत एनर्जी निर्माण करायची. जनरेटरचं आउटपुट काय आहे? विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे. मग विद्युत ऊर्जा कुठं निर्माण होते? करंट इथं होतोय. कुठं होतोय? करंट इथं. म्हणजे आउटपुट काय आहे? हे जनरेटरचं हे काय आहे? आउटपुट आहे. हे काय आहे? इथं ही बोट काय आहे? आउटपुट आहे. हे बोट काय दाखवतंय? आउटपुट आहे. मग हे बोट काय दाखवतंय रे? आपण बघितलं होतं, डायनामिकली इंड्युस्ड EMF आहे. डायनामिकली म्हणजे कंडक्टर काय असतोय? फिरणारा. काय असतो? फिरणारा बाळांनो. आणि कंडक्टरची दिशा, जो फिरणारा जो कंडक्टर आहे तो कोण दाखवतोय रे? थंब दाखवतोय. म्हणजे इनपुट हे, जेव्हा हे इनपुट बघा, म्हणजे फिरणारा कंडक्टर जेव्हा ह्या विद्युत रेषासोबत धडकेल, बघा, फिरणारा कंडक्टर जेव्हा ह्या विद्युत रेषासोबत धडकेल तेव्हा काय निर्माण होईल रे? विद्युत एनर्जी निर्माण होईल. म्हणजेच करंट फ्लो होईल किंवा EMF निर्माण होईल त्या वाइंडिंग मध्ये, किंवा जिथं आउटपुट घेणार आहेत तिथं काय होणार आहे? त्या वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होणार आहे. म्हणजे बघा, राईट हँड रूल मी कसा लावतोय? हा माझा उजवा हात आहे. व्हेनेवर बघा, जेव्हा मी हा कंडक्टर ही कंडक्टर, फिरणारा कंडक्टर सपोज असा फिरतोय, बघा, हा कंडक्टर काय करतोय? असा फिरतोय, असा फिरतोय. कंडक्टर फिरतोय असा. मी काय करतो? कंडक्टर आहे बघा, कंडक्टर असा फिरतोय. बरोबर आहे का? आणि मी सांगतो की माझ्या, बघा, एकतर मॅग्नेटिक फील्ड बाहेर जात असते किंवा आतमध्ये जात असते. मग मी म्हणतो की कंडक्टर असा फिरतोय आणि माझी मॅग्नेटिक फील्ड काय होतीये? बाहेर जातीये. काय करतीये? सपोज मी आतमध्ये जातीये, कंडक्टर असा फिरतोय. सपोज आतमध्ये जाते,
माझी मॅग्नेटिक फील्ड काय होतीये, सपोज आतमध्ये जाते, कंडक्टर बघा असा फिरतोय, बघा डायरेक्शन, EMFचं डायरेक्शन कुठं आहे रे, असं आहे, कळालं का, EMF कोणत्या डायरेक्शननी, त्या डायरेक्शननी EMF आहे, कळालं का बाळांनो, म्हणजे कळालं ना, फक्त फ्लेमिंग काय सांगतो, कोणत्या दिशेने जात आहे, कोणत्या दिशेने तुमचं इंड्युस्ड EMF जातोय हे सांगतो. ओके, कळालं. जनरेटरमध्ये कोणता रूल यूज करतात, कोण डायरेक्शन देतं हे कळालं. म्हणजे आता जनरेटरमध्ये निर्माण होणारी विद्युत एनर्जी कशी निर्माण होते आपण ते आता बघू. आपण दोन्ही पण बघितलं कसं होतं, हे धडकल्यानंतर हे होतं, बरोबर आहे. आता बाळांनो जनरेटरमध्ये कसं निर्माण होतं आपण बघणार आहे, बरोबर आहे का. बघा रे बाळांनो, आपण काय केलेलं आहे, दोन मॅग्नेटिक पोल घेतलेले आहेत. हे मॅग्नेटिक पोल कसे आहेत, मॅग्नेटिक एनर्जी स्थिर आहे. आपण बघा मॅग्नेटिक एनर्जी म्हणजे चुंबकीय रेषा कशा आहेत, स्थिर आहेत. म्हणजे इकडून इकडं त्यांच्यात बदल आहे का, अशा फ्लो होतात का मॅग्नेटिक रेषा, नाही, म्हणजे स्थिर आहे. मग मॅग्नेटिक रेषा कशा आहेत रे बाळांनो, आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहेत, आपण छोट्या बाबतीत शिकणार आहे. मग त्याला मोठ्या बाबतीत कसं EMF इंड्यूस होतो ते आपल्याला कळेल. आपल्याला काय रे, N आणि S पोल आहेत, चुंबकीय रेषा N पोल टू S पोल जातात. कुठं जातात रे, N पोल टू S पोल जातात. मग बाळांनो आता ह्या चुंबकीय रेषामध्ये कोण थडकतं रे, ह्या चुंबकीय रेषा कुणाला थडकतात, जी मूव्ह होत असतो त्या कंडक्टरला. आपण माहिती जनरेटर म्हणजे काय की कंडक्टर चेंजिंग, म्हणजे कंडक्टर फिरणारा, आणि फ्लक्स कशा, विद्युत रेषा, चुंबकीय रेषा कशा रे, स्थिर. मग ह्याच्यामध्ये मी एक कंडक्टर ठेवतो, काय ठेवतो, नीट लक्ष द्या, काय ठेवतो रे, त्यामध्ये कंडक्टर, या फ्लक्स अशा काढा तुम्ही, हा कंडक्टर ठेवतो. ओके, आणि बाळांनो ह्या कंडक्टरला इथं काय घेतो, आउटपुट घेतो. काय घेतो रे बाळांनो, आउटपुट. कंडक्टरमध्ये काय होणार आहे, जो फिरतोय त्याच्यामध्ये काय होणार आहे रे बाळांनो, आउटपुट निर्माण होणार आहे त्या कंडक्टरमध्ये. मग कसं होत आहे बघा, आता बघा तुम्ही नदी बघितली आहे, नदी बघितली आहे, नदीमध्ये जर तुम्ही असा हात ठेवला तर पाणी तुम्हाला एवढं अडत नाही, आणि तुम्ही जर त्या पाण्याच्या असं एक्झॅक्ट अपोजिट ठेवला तर तुम्हाला काय होतं रे, पाणी थडकतं, म्हणजे थोपून ठेवता. आणि असं असलं की तुमचा हात असो नसो त्याला काय थोप भेटतोय का रे, त्याला काय अडथळा आहे का त्या पाण्याला, नाही. म्हणजे मी म्हणू का रे, जेव्हा तुम्ही पाण्याच्या जेव्हा पॅरललमध्ये असता, पॅरलल म्हणजे काय, समांतर भाषेत, बरोबर आहे का. अरे बाळांनो आपण काय म्हणतो रे, समांतर भाषेत म्हणजे एकाच लाईनमध्ये, बरोबर आहे का, एकाच लाईनमध्ये. आपण पाणी बी आपल्या ह्याच्यामध्ये पाणी इतकं थडकणार आहे का रे, नाही थडकत असंच समजू. पण तुम्ही जर त्याच्या उभ्या भाषेत जर हात लावला तर पाणी काय होणार आहे रे, खूप अडवलं जाणार आहे. म्हणजे बघा आता मी काय करतो बघा, असा हात आहे माझा, कसा हात आहे, समांतर हात आहे पाण्याच्या, मी हात बघा असा 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 वाढवत चालला, पाणी थोपायचं काय झालं, वाढत चाललं, असा आला, आणि हिथं आलं की काय होणार आहे रे, म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या उभ्या रेषेत गेलो, 90 डिग्रीमध्ये गेलो, पाणी हिथं आहे, मी त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट दिशेत गेलो, परत अजून असं फिरलो, कमी परत 0, बरोबर आहे. कळालं काय झालंय. आता मी कंडक्टर तसाच फिरवणार आहे. आता लक्ष द्या, चुंबकीय रेषा स्थिर आहे, माझा कंडक्टर आहे, मी कंडक्टर पहिल्यांदा कसा केलाय, त्याच्यात समान ठेवलेला आहे. बघा मी काय केलेलं आहे, समान ठेवलेला आहे. तेव्हा चुंबकीय रेषा आणि ते एकाच लाईनीत आहेत. चुंबकीय रेषा अशा येतात आणि त्याच्यावरनं वरून जातात, त्याला थडकतच नाही. आणि चुंबकीय रेषा जर नाही थडकल्या बाळांनो, तिथं EMF निर्माण होणार आहे का, नाही. EMF निर्माण होणार आहे का, नाही. म्हणजे तुम्ही जर जेव्हा समांतर रेषेत असतात तेव्हा EMF 0 निर्माण झाला, मग कंडक्टर फिरणार आहे. आपण काय केलंय, कंडक्टरला स्लो मोशन मध्ये केलंय आपल्याला, कारण कसा निर्माण होती विद्युत एनर्जी ती सरकायची, स्लो मोशन मध्ये केलंय आपण. आता कंडक्टर असा आहे स्लो मोशन मध्ये, मग थोडं फिरवा. आता या कंडक्टरला असा समान आहे, थोडं असं फ्लिप केलं, कसं केलं, थोडं असं केलं तर काय होणार आहे रे, थोड्या फ्लक्स काय होणार आहे, कट होणार आहे. थोड्या फ्लक्स कट होणार आहेत म्हणजे काय होणार आहे रे, त्याची EMF काय येणार आहे, असा येणार आहे.
इथं जर मी असा फ्लिप करून थोडा कंडक्टर बघितला तर EMF ची व्हॅल्यू काय होणार आहे रे, इथं जो EMF आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे बाळांनो, इथं काय होणार आहे, वाढणार आहे. मग काय झालं रे, हा वाढला बघा, हा वाढला. परत मी अजून थोडा टिल्ट केला तरी परत अजून काय होणार आहे रे, जास्त फ्लक्स धडकणार आहे. म्हणजे फॅराडेज काय सांगतो दुसऱ्या नियमामध्ये, फॅराडेजचा दुसरा सिद्धांत काय सांगतो, जेवढ्या जास्त फ्लक्स कट होतील तेवढा जास्त काय होतो, EMF निर्माण होतो. हा फॅराडेजचा दुसरा नियम सांगतो. फॅराडेजचा दुसरा नियम काय सांगतो, जेवढ्या जास्त तुमच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस तुमच्या कंडक्टरला कट होतील तेवढा तुमच्याकडे EMF जास्त होतो. आणि जर कट नाही झाल्या तर EMF इंड्यूस होत नाही. मग बाळांनो इथपर्यंत आलो. परत काय झाला रे, डायरेक्ट काय झाला, उभा झाला. डायरेक्ट उभा म्हणजे परपेंडिक्युलर झाला त्या मेन मॅग्नेटिक फील्डच्या. आणि त्याने काय केला रे, मॅक्झिमम EMF इथं दाखवला. परत त्याला खाली खाली उलट आणत चाललं आणि परत बाळांनो कमी कमी होत शून्याला गेला. आणि जर मी ह्याची एक डायग्राम ड्रॉ केली तर कशी येते रे, अशी येते. बरोबर आहे का, बरोबर आहे का. परत तोच असा बघा, तो आपण किती डिग्रीत फ्लिप केलाय, इथनं असा असा, अजून त्याला कसं यायचंय, असं आणि असं उलट एक गोल राऊंड मारायचा आहे ना. परत तो EMF असा कळतंय का, तो काय करेल, असा EMF निर्माण करेल आणि मग असा AC सप्लाय निर्माण होतोय. बरोबर आहे का. तुम्हाला काय होतोय, अल्टरनेटर का म्हणतात रे, कारण तो अल्टरनेटिंग सप्लाय एक पॉझिटिव्ह सायकल आणि एक निगेटिव्ह सायकल सप्लायची निर्माण करतो. त्यामुळे ह्याला अल्टरनेटर म्हणलेलं आहे. कळालं का काय काय आहे, कळालं का कशी निर्माण होते ऊर्जा, ऊर्जा कशी निर्माण होते, कशी निर्माण होते, याचं डायरेक्शन कोण दिलं हे तुमच्या एवढं काही महत्त्वाचं नाही हा, की ऊर्जा कशी निर्माण होते. फक्त तुम्हाला कळावं जनरेटर काय करतो, त्याला अल्टरनेटरच का म्हणतात. कळालं, आउटपुट कुठं घेतात, कळालं, जिथं कट होतात फ्लक्स तिथं आउटपुट घेतात. कळालं, स्थिर फ्लक्स कोण कुठं जातात, फ्लक्स काय असतात, स्थिर असतात. कंडक्टर काय असतो, मुवमेंट असते. ही एक आपण शिकलेलं एक एक्झाम्पल घेतलं आणि त्याच्यानुसार जनरेटरच्या आतमध्ये कसं होतं हे बघितलं. हे चुंबक आहे, हे कंडक्टर आहे, तिथं आउटपुट घेतलंय आणि हे आउटपुट काय आलंय, असं आलंय बाळांनो. आणि हे तुम्हाला वर्किंग मराठीतनं हळूच तुम्हाला वाटत असेल तर एक हात फिरून एक हातची पोझिशन अशी लिहा. इथं काय आहे, उभा उभा, इथं काय आहे रे, आडवा कंडक्टर आहे आणि इथं काय आहे, उभा आहे. आणि परत इथं काय झाला रे, आडवा. बरोबर का, इथं उलटा उभा झाला म्हणून उलट्या निगेटिव्हला गेलं. ओके, हे झालं EMF कसा निर्माण होतो बाळांनो. ह्याच्यामध्ये स्टेटर रोटर, ह्याच्यामध्ये वाइंडिंग्स आहेत वेगवेगळ्या, ह्याच्याबद्दल आपण कन्स्ट्रक्शनबद्दल बघणार आहे. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये ह्याच्यामध्ये 2 टाईपचे रोटर आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण बघणार आहेत. त्याच्यानुसार त्याच्या EMF निर्माण होतो. EMF निर्माण होण्याची ह्याची व्हॅल्यू किती असणार आहे, तर EMF तर बघितला तर ह्याची व्हॅल्यू किती, 230 व्होल्ट आहे, 440 आहे, 540 आहे, हे कशावर डिपेंड आहे हे सगळं आपल्याला येणाऱ्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. म्हणून आज इथंच थांबू, पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.